सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी वैभव सदाफुले। आज खरं तर राहुल गांधी यांनी जी स्टेटमेंट दिली आहे त्या स्टेटमेंट संदर्भात देशात ज्याप्रमाणे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो काही भाजपने आणि भाजपच्या विचारांना कुठेतरी समर्थन करणारे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ते लोक ज्या प्रकारे राहुल गांधींचा जे काही ऑपोज करतायत तर खरं तर ते संपूर्ण राहुल गांधींचा संपूर्ण ते इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर खरं तर ते इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये असल्या कारण असतो कुठे ना कुठेतरी भाजपच्या अंधभक्तांना व त्याचबरोबर ज्यांचा आपण बोलू शकतो की नॉलेज एकदम शून्य, ज्यांना इंग्लिशची समज नसेल परंतु फक्त एका सेंटेन्सवरती त्यांनी तो रान उचलला, त्यांना सगळ्यांना मला एक सांगायचे त्यांचं राहुल गांधींची जी काही मी पूर्णपणे ती इंटरव्ह्यू पाहिली त्या इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर त्यांची स्टेटमेंट जे माझ्या अनुषंगाने जे काही मी समजली आहे इंग्लिश ट्रान्सलेशन केलं तर आपण जे मराठी त्याचा हे करतो अनुवाद करतो त्यावेळी जे मला ज्या गोष्टी अनुभवल्या त्या मला अशा कळाल्या। त्यांची स्टेटमेंट अशी कुठेतरी होती की देशामध्ये 70 ब्युरोक्रेट्स आहेत, म्हणजे सेक्रेटरीज आहेत की जे लोक देशाचे फायनान्शियल डिसिजन घेतात, ते 70 पैकी एकच आदिवासी आहे, 3 दलित समाजाचे आहेत किंवा 3 ते 5 ओबीसी मधले आणि 1-2 कुठे मायनॉरिटीज मधले असतील। म्हणजे या देशामधली 90% लोकसंख्या असलेला ओबीसी, मायनॉरिटीज, दलित व त्याचबरोबर आदिवासी समाज यांना या 90% लोकांना या देशाच्या फायनान्शियल डिसिजन मध्ये फक्त 10% डिसिजन घेण्याचा अधिकार आहे। आणि याच कारणास्तव त्यांनी नेहमी सांगितलं राहुल गांधींनी की त्यांना या देशामध्ये जातीय जनगणना करायचंय। याचा अर्थ या देशामधली ज्या जातीची ज्या समूहाची लोकसंख्या ज्याप्रमाणे ज्या ताकदीने असेल त्यांना त्याप्रमाणे रिप्रेझेंटेशन भेटलं म्हणजे प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे। परंतु भाजपची विचारधारा आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, त्यांना या देशामध्ये समानता नकोय। त्यांना आजही ते उच्चवर्णीय तुच्छ ही भाषा त्यांची विचारधारा त्यांना अजून पण ती म्हणजे आत्मसात करायच्या, त्यांना या देशामध्ये इम्प्लिमेंट करायची। परंतु भारतीय संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमार्फत या देशाला दिलेलं अविस्मरणीय भेट म्हणजे भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान याच्यामध्ये कुठेही असमानतेला थारा नाहीये। आणि याच मनुवाद विचारसरणीमुळे बाबासाहेबांनी आरक्षणाचं एक महत्वपूर्ण बोलतो ना आपण एक महत्वपूर्ण पॉइंट, एक महत्वपूर्ण मुद्दा भारतीय संविधानामध्ये नमूद केला आणि या देशामधल्या त्या लोकांना प्रतिनिधित्व मिळायला लागलं आरक्षणामार्फत ज्या लोकांना कुठेही कधीही उभं केलं जात नव्हतं। आणि त्याच विचारधारेला पुढे घेऊन जाण्याचं काम राहुल गांधी आज करतात, परंतु त्यांना विरोध कसा करायचा हे भाजपचा आधीपासून पूर्ण ताकदीचा प्रयत्न चालला होता। परंतु त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांना राहुल गांधींनी प्रॉपररित्या एक इंटेलेक्च्युअल पद्धतीने त्यांना हाणून पाडलं। आणि एक साधा सोपा त्यांना हे समजलं गेलं की भाजपला हे समजलं की आपल्या अंधभक्तांना कुठे ना कुठे नॉलेज शून्य अंधभक्त त्यांना कुठे ना कुठेतरी इंग्लिश एवढी समज नाहीये आणि ते इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये असल्या कारणास्तव त्यांना त्याचा एक बोलतो ना आपण एक चुकीचा अर्थ काढण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला। लोकांसमोर एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट एक नेगेटिव्ह इमेज राहुल गांधींची क्रिएट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु या देशामधला आंबेडकरी समाज, बाबासाहेबांना मानणारा समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज, मायनॉरिटी समाज त्याचबरोबर संपूर्ण भारतीय ह्यांना हे इंटेलेक्च्युअल झाले सध्या आणि ह्यांना प्रॉपररित्या समजतं की काय खरं आणि काय खोटं। आतापर्यंत यांनी राहुल गांधींचे बोलतो ना आपण भाषणातले व्हिडिओजला कट करून त्याचं मीम्स बनवले, तरुणांमध्ये शेअर केले, तरुणांनी त्याला खरंच समजून लोकांना त्याच्यामध्ये शेअर त्यांची निगेटिव्ह इमेज क्रिएट केली। परंतु लोक हे विसरलेत राहुल गांधी एक चौथी फेल आपल्या कोणत्या चायवड्यासारखा व्यक्ती नसून तो एक शिक्षित तरुण आहे ज्यांनी बाहेर देशात जाऊन शिक्षण घेऊन देशामध्ये येऊन तो प्रतिनिधित्व करतोय। आणि त्याचबरोबर त्या स्टेटमेंटला मी कुठेतरी असं समजलं की जेव्हा राहुल गांधीने जेव्हापासून जातीय जनगणनाचा मुद्दा उचललाय त्यापासून भाजपला पोटदुखी झाली आणि भाजपला हे नकोय। याच कारणास्तव ज्या भाजपची सत्ता केंद्रामध्ये असताना, ज्या भाजपची एखादी सत्ता केंद्रामध्ये असताना संसदेबाहेर भारतीय संविधानाची प्रत जाळली गेली होती, म्हणजे संपूर्ण काही मनोरुग्ण व्यक्तींनी ज्या नराधमांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली त्यावेळी कसल्याही प्रकारची त्यांच्यावरची ऍक्शन न घेता त्यांचं पाठराखण करण्याचं काम ज्या भाजपने केलं ते आज आरक्षण बचावचे नारे देत आहेत। म्हणजे ज्यांची खरी पोटदुखी आरक्षण आहे आज ते लोक आरक्षण वाचवण्याची भाषा करतात। म्हणजे हे खरं तर माझ्या त्या संपूर्ण आंबेडकरी बांधवांना समजलं पाहिजे, जे लोक बाबासाहेबांना मानतात, जे लोक बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करतात त्यांना हे समजलं पाहिजे की आपण पक्ष आपला कोणताही असो
परंतु आपण आधीपासून वैचारिक लोक आहोत, त्याच्यामुळे कोणताही डिसिजन घेण्या अगोदर किंवा कोणालाही विरोध करण्या अगोदर आपण वैचारिक दृष्ट्या आपण एक विचार केला पाहिजे की आपण ज्या नेत्याचं ऐकून किंवा ज्या व्यक्तीचं ऐकून आपण एका व्यक्तीला विरोध करतो त्या व्यक्तीला विरोध करणं खऱ्या अर्थाने योग्य आहे की नाही. आणि ह्याच्यामध्ये मला कुठेतरी असं वाटतं की राहुल गांधींची एक इमेज जी काही चांगल्या प्रमाणात उभी केली गेली होती, भाजपला जर आपल्याला सत्तेमधून हद्दपार करायचं असेल तर आपल्याला काही करून काँग्रेसला सत्तेमध्ये बसवलं, कारण की दुसरा कोणताही पक्ष त्या लेवलचा नाही की जो भाजपला साईडलाईन करून केंद्रात सत्तामध्ये बसू शकतो. त्या कारणास्तव भाजपने बरोबर रित्या त्यांनी फक्त टार्गेट केला काँग्रेसवरती आणि राहुल गांधींवरतीच. त्याच्यामुळे आपण भाजपच्या कोणत्याच खेळीला बळी पडू नका. आपण जर हा विचार करतोय की नाही आपण राहुल गांधींना विरोध करू, आपण भाजपला आपण दोघांनाही विरोध करू, तर एक लक्षात ठेवा आपण दोघांनाही विरोध करणं म्हणजे एका अर्थाने आपण भाजपला समर्थन करणं असं होतं. कारण की ज्या दिवशी विरोधी पक्ष कमजोर होईल त्या दिवशी बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलंय की बाबासाहेबांनी देशामधला विरोधी पक्ष बळकट करायचा होता. विरोधी पक्ष ज्यावेळी बळकट असेल त्याच सत्ताधाऱ्यांना तो प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे भाजपला जर आपल्याला हद्दपार करायचं असेल, भाजपला जर त्याची जागा दाखवून द्यायची असेल तर आपल्याला विरोधी पक्षामध्ये असलेले काँग्रेस पक्ष त्याचबरोबर राहुल गांधी यांना बळ देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि कोणत्याच प्रकारे भाजपला किंवा भाजपच्या विचारांना बोलतो आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांना समर्थन देणाऱ्या लोकांच्या शब्दामध्ये आपण अडकलो नाही पाहिजे. आणि आपण बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक, छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. आपण जनतेचा विचार सर्वप्रथम केला पाहिजे. या देशामध्ये 90% लोकांना ज्या प्रकारे आजही फक्त साईडला केलं जात नाही, कसं प्रकारे त्यांना तिकडे स्थान दिलं जात नाही, तर 90% लोकांसाठी आपण सगळं आधीपासून काम करतोय. ही मुवमेंट त्या लोकांसाठी 90% लोकांसाठी आपण त्यांच्यासाठी आपण काम करत आलोय आणि आपण करत राहणार. त्याच्यामुळे ह्यांच्या गोष्टीला बळी पडू नका. राहुल गांधींना आपण जर आज या प्रश्नाच्या विरुद्ध तुम्ही जर त्यांना अटॅक करण्याचा जे प्रयत्न करत असाल की त्यांना आपण राजकीयरित्या त्यांना कमजोर करण्याचा जर आपण प्रयत्न कुठून आपल्याकडून होत असेल, तेवढं लक्षात ठेवा की आपण संविधान संपवणाऱ्या लोकांना बळ देतोय. आणि भाजपला हेच पाहिजे की कुठं ना कुठं राहुल गांधी यांची इमेज जी आता निर्माण झाली चांगल्या पद्धतीने ती इमेज आपण डाऊन हे करावी. त्याच्यामुळे त्यांचा पूर्णतः प्रयत्न चालला आणि आपण त्या प्रयत्नांना बळी न पडता आपण वैचारिक दृष्ट्या पूर्णपणे तो व्हिडिओ पुन्हा एकदा आपण ऐकला पाहिजे. आणि त्यांनी जी जाती जनगणना हा मुद्दा उचलून धरलाय, हा मुद्दा त्यांनी पूर्ण ताकदीशीर केंद्रात धरून ठेवलाय सध्या संसदेमध्ये. त्याला कुठे कमजोर पडू न देता आपण त्याच्यावरतीच फोकस केला पाहिजे. बीजेपी खूप प्रयत्न करेल आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा, पण आपण त्यांच्या कोणत्याच गोष्टीला आपण बळी नाही पडलो पाहिजे आणि आपण पूर्ण ताकदीने जातीय जनगणना या विषयाला आपण धरून ठेवलं पाहिजे. त्यांनी कुठंच असं नाही म्हटले की आरक्षण मला संपवतं. त्यांचं हे म्हणणं होतं की ज्या दिवशी या देशामध्ये समानता येईल, ज्या दिवशी या देशामधला 90% जो समाज आहे म्हणजे ओबीसी असेल, दलित असतील, आदिवासी असतील, मायनॉरिटी असेल, यांना ज्या प्रकारे त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना तिकडं रिप्रेझेंटेशन भेटलं जाईल, त्या दिवशी देशामध्ये असमानता संपेल आणि समानता प्रस्थापित होईल. त्या दिवशी देशाला आरक्षणाची गरज लागणार नाही. त्यावेळी आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू, ही त्यांची स्टेटमेंट. त्यांनी असं कुठंच नाही म्हटलं की देशामध्ये आरक्षण संपलं पाहिजे. त्याच्यामुळे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्याची निवडणूक आता पुढे येत आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यामधल्या माझ्या संपूर्ण आंबेडकरी समाज, मराठा समाजाला मला हेच सांगायचं की सध्या मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय खूप टोकाच्या भूमिकेवर सध्या आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी काँग्रेसपासून तोडण्याचं काम आणि आंबेडकर समाजाला कुठेतरी काँग्रेसपासून तोडण्याचं काम भाजप करते. एक भाजपच्या विरोधी असलेलं मतदान जे आहे त्याला कुठेतरी ते डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आज 10 लोक भाजप विरोधात असतील आणि ते 10 पैकी 9 लोक जर काँग्रेसमध्ये असतील तर भाजप कुठेतरी कमजोर होत आहे. परंतु ते 10 पैकी जर 5 लोक वेगळे होतील आणि 5 लोक फक्त काँग्रेसमध्ये असतील तर कदाचित भाजपला त्याचा इनडायरेक्ट फायदाच होणार आहे. ह्याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. माझा विरोध कोणाला वैयक्तिक विरोध नाही, परंतु ज्या स्टेटमेंट दिली गेली आहे त्या स्टेटमेंटचा प्रॉपररित्या अभ्यास करून जर आपण त्याला विरोध केला असता तर मी मान्य केलं असतं. परंतु स्टेटमेंटचा कसल्याही प्रकारचा आपण अर्थ समजून न घेता आपल्या मनाप्रमाणे आपण त्याचं जे काही अनालिसिस केले ते कुठेतरी चुकीचं आहे. आणि ह्याला त्या विचारधारेला आपण विरोध केला पाहिजे, ना की त्या स्टेटमेंटला. एवढंच बोलून म्हणजे 2 शब्द मी संपवतो. आणि एक युवक म्हणून देशाचा एक आंबेडकरी समाजाचा, एक आंबेडकरी विचारधारेला मानणारा एक युवक म्हणून मी आपल्या प्रत्येकाला सांगतोय, आरक्षण हे असमानता आहे म्हणून आरक्षण जिवंत आहे. त्याच्यामुळे देशामधलं असमानता नष्ट करण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं आहे.
ज्या दिवशी आपल्या प्रत्येकाला आपल्या हक्कानुसार जे काही सगळ्या गोष्टी मिळतील त्या दिवशी आपण देशाला समानता विचारधारा मानणारा देश झालाय असं आपण गृहीत धरूया. तेव्हापर्यंत मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय भीम.